हॅलो गाईज, मी प्रीती. तर सर्वांना विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज दसरा आहे, तो आमच्याही मंडळाच्या आज देवीचं विसर्जन होतं. सगळ्यांनी मिळून अशी छान अशी देवीची आरती केली आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या देवीच्या विसर्जनासाठी. मी सुद्धा देवीची छान अशी आरती करून घेतली. काही चुकलं असेल तर तिने आम्हा सर्वांना क्षमा करावी अशी विनंती केली आणि आता मस्त मजेत आम्ही सगळेजण निघालो आहोत आमच्या देवीच्या विसर्जनासाठी. मी सृष्टी दिदी आणि सोनू दिदीनी छान अशी सेल्फी घेतली आणि आमच्या लाडूसोबत छान असा व्हिडिओ केला, सेल्फी पण घेतली आणि आता सगळं मंडळ मजेत चाललो आहोत आमच्या देवीच्या विसर्जनासाठी. जाताना वाटेत हे असं एक पारंपरिक पद्धतीने मिरवणूक सुरू होतं. आम्ही त्या मिरवणुकीचा पण आनंद घेतला. छान वाटलं असं काहीतरी बघून. आणि आता आम्ही सगळेजण निघालो आहोत आमच्या देवीच्या विसर्जनासाठी मार्केटकडे. हा आमचा ड्रेस कोड होता सगळ्यांचा, खूप छान होता. ही आमची लाडू बघा किती छान शांतपणे बसलेली आहे ट्रॅक्टरवरती. ती पण खूप एन्जॉय करत होती मिरवणूक. मी माझ्या फ्रेंडसोबत पण छान अशी सेल्फी घेतली आणि आता आम्ही मस्त वाजत गाजत मजेत आलेलो आहोत मार्केटमध्ये. इथे पण खूप छान छान देवी होत्या, त्यांचं पण आम्ही दर्शन घेतलो. मस्त होत्या मूर्ती सगळ्या. हा आमचा महिला मंडळ खूप एन्जॉय करत आहोत आम्ही सगळेजण. हा बघा मुलगा, त्याने जो मास्क घातला आहे तो छान आहे, तो पण छान एन्जॉय करतोय. नवीन काहीतरी पाहायला मिळालं. लाईट्समध्ये आमची देवी किती छान उठून दिसते. हा आमचा मंडळ जल्लोषात नाचत आहे, मस्त भारी एन्जॉय करत आहे आमचं मंडळ. इवन मार्केटमध्ये मला तर सगळ्यात जास्त म्हणजे माझाच मंडळ भारी वाटला. खूप छान वाजत गाजत नाचत आम्ही एकीने एन्जॉय केलो. मी पण थोडासा डान्स केला आणि डॉल्बी बंद झाल्यानंतर सगळ्यांनी नारायणी नारायणीचा जयघोष केला. मग अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मिळून देवीची मनोभावे आरती केली. काही चुकलं असेल तर क्षमा अर्चना केली आणि देवीचं असं मस्त विसर्जन केलं. थोडं वाईट पण वाटलं, बट पुढच्या वर्षी परत एन्जॉय करणार. आणि आता आम्ही सगळ्यांनी छान अशी मस्त मेमोरेबल सेल्फी घेतली आणि आता आम्ही आलो आहोत आमच्या घरी. मस्त असं मिरवणूक एन्जॉय करून आता आम्ही आलो घरी. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तो पण टाटा बाय.